नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन माहिती या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे आपलं. मित्रांनो, मागेल त्याला सोलार पंप या योजनेमध्ये आपल्याला अर्ज करायचा आहे. मित्रांनो, तुम्ही जर मेडामध्ये अर्ज केला असेल काही दिवसापूर्वी, तुमचा अर्ज अजून प्रतीक्षामध्ये असेल, म्हणजे तुम्हाला जर कंपनीकडून मेसेज आलेला नसेल की बा तुमचा नंबर लागलेला आहे म्हणून, मित्रांनो त्या अर्जाला तुम्ही तसेच सोडून द्या आणि मागेल त्याला सोलार पंप या योजनेमध्ये नवीन अर्ज करा. तिथून तुम्ही सोलार ताबडतोब घेऊ शकता. ताबडतोब सोलार घेण्याकरिताच शेतकऱ्यांसाठी ही योजना काढलेली आहे मित्रांनो. ज्या शेतकऱ्याला खरंच गरज आहे त्या शेतकऱ्यांनी पहिलं पेमेंट, पहिलं सोलार, अशी योजना केलेली आहे मित्रांनो. याचा अर्ज तुम्ही तुमच्या मोबाईलमधून भरू शकता मित्रांनो. कशा प्रकारे भरायचा आहे ते या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगेल मित्रांनो. आणि कशा प्रकारे तुम्हाला महावितरणामध्ये सुद्धा तुम्ही जो काय अर्ज केला होता त्याची पण प्रक्रियाचा मी सांगणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो. तुमच्या मोबाईलमध्ये जो काही ब्राउझर आहे त्या ब्राउझरमध्ये यायचं आहे. तुम्हाला मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये सिंपल टाकायचं आहे, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असं टाकल्यानंतर बघू शकता तुम्हाला पहिल्या स्टेपमध्ये इथं एक वेबसाईट दाखवेल मित्रांनो. बघू शकता इथे पाहिजे ही वेबसाईट आहे मित्रांनो. अशा प्रकारे वेबसाईट दिसत असेल तरच या वेबसाईटवर क्लिक करा. बघू शकता मित्रांनो, मी या वेबसाईटवर क्लिक करणार आहे. बघू शकता मित्रांनो, मी या वेबसाईटवर क्लिक केलेलं आहे. बघू शकता असा इंटरफेस दिसेल तुम्हाला या वेबसाईटचा. मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेचा असा इंटरफेस दिसेल. मग बघू शकता मित्रांनो, यामध्ये तुम्हाला लाभार्थी सुविधा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यामध्ये बघू शकता तुम्हाला 3 ऑप्शन येतील मित्रांनो. बघू शकता इथे अर्ज करा, अर्जाची स्थिती, देयकाची रक्कम भरणा करा. मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम अर्ज करायचा आहे. अर्ज करा या ऑप्शनवर मी क्लिक करणार आहे. बघू शकता मित्रांनो, पहिला स्टेप आहे मित्रांनो. इथे तुम्हाला मी सांगेल आता. बघू शकता मित्रांनो, हा एक टिक आहे मित्रांनो. या टिकचा अर्थ काय माहिती आहे का तुम्हाला? की हा टिक म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी वीज कनेक्शनसाठी महावितरणाला काही दिवसापूर्वी पैसे भरले आहेत याचाच अर्थ की पेड पेंडिंग ग्राहक. म्हणजेच मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत लाईटसाठी किंवा सिंगल डीपी साठी जर अर्ज केला असेल, त्या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, या टिकवर क्लिक करून तुमचा इथं या जागेवर तुमचा ग्राहक क्रमांक जो तो काही तुम्ही पावती दिलेली आहे तुम्हाला ग्राहक क्रमांकाची, तुम्ही जो महावितरणाकडे अर्ज केला होता की मला सिंगल डीपी पाहिजे आणि कोटेशन पाहिजे यासाठी, तो या नंबर या बॉक्समध्ये टाका. तुमच्यातले जे 9-10 हजार रुपये आहेत ते 9-10 जवळपास 11,000 रुपये मायनस होतात मित्रांनो. काही शेतकऱ्याचे 9,990 रुपये मायनस होतात. त्यामधून तुमचे महावितरणाला जे पैसे भरलेले आहेत ते मायनस होतील मित्रांनो. हा ऑप्शन निवडला जाईल मित्रांनो. मी सध्या आता साधा सिंपल मध्ये अर्ज करणार आहे, तुम्हाला दाखवू शकतो मी. बघू शकता त्यासाठी तुम्हाला थोडंसं खाली यायचं आहे. बघू शकता मित्रांनो, असा इंटरफेस येईल. तुम्हाला सर्वप्रथम काय मागणार आहे मित्रांनो? आधार नंबर मागणार आहे. बघू शकता इथं आधार नंबर, जिल्हा, गावाचे नाव, सर्वे नंबर, जमीन मालकाचे नाव, अर्जदाराचे नाव, एवढे ऑप्शन विचारेल मित्रांनो. बघू शकता. आणि इकडल्या साईडला तुम्हाला विचारेल मित्रांनो की योजनेचे नाव, ते ऑटोमॅटिकली येईल, तालुका, मुख्य सर्वे नंबर. चला तर मित्रांनो, तुम्हाला मी पटापट भरून दाखवण्याचा प्रयत्न करेल. बघू शकता तुम्ही इथे तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला असा अर्ज करण्यासाठी कृपया आवश्यक तपशील भरा, म्हणजे पूर्ण माहिती भरून घ्या, त्यांचा अर्थ असा आहे. त्यानंतर बघू शकता तुम्हाला सर्वप्रथम तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे. एक्झाम्पल साठी मी एक जिल्हा निवड करून घेतो. त्यानंतर मित्रांनो तुमचा तालुका निवड करून घ्यायचा आहे तुम्हाला. बघू शकता इथे. त्यानंतर तुमच्या गावाचं नाव ऍड करून घ्यायचं आहे मित्रांनो. बघू शकता इथे तुम्ही. मित्रांनो, डार्क वॉटर मध्ये आलेलं गाव आहे म्हणून सांगत आहे, काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर तुमचा गट नंबर टाकून घ्या मित्रांनो, जो काय आहे तो. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे ऑप्शन दाखवलं आहे 99 गट क्रमांक सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला शेतीचा प्रकार म्हणजे जॉईंट शेती आहे का स्वतःच्याच नावानं आहे तो ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर जमीन मालकाचे नाव यामधून सिलेक्ट करायचे मित्रांनो. ऑटोमॅटिकली त्या गट क्रमांकामध्ये जेवढे काही शेतकऱ्यांचे नाव येतील तेवढे इथं नाव येऊन जातील मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव निवडून घ्यायचं आहे आणि इथे मित्रांनो तुमचं इंग्रजीमधून नाव टाकून घ्यायचं आहे. बघू शकता मित्रांनो इथं तुमचा अर्जदाराचे नाव, त्यानंतर त्यांच्या वडिलांचे नाव सिंगल मध्ये मित्रांनो, संपूर्ण नाव नाही, सिंगल. जसं की विकास नाव आहे, जसं की प्रकाश, त्यानंतर त्यांचं सरनेम असं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं बघू शकता इथं तुमचे जेंडर निवड करून घ्यायचं आहे, म्हणजे फिमेल आहे का मेल आहे हे ऑप्शन निवडायचं आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर हे ऑप्शन पटकन भरून घ्यायचे मित्रांनो. चला तुम्ही भरून घेत आहे.
तुम्हाला एक ऑप्शन दाखवेल मी. हा ऑप्शन जरा सांभाळून पहा मित्रांनो. कॅटेगरी बघू शकता इथे तुम्हाला. कॅटेगरी म्हणजेच तुम्ही ओबीसी, जनरल असे काही आहेत का, ते ऑप्शन जरा महत्वाचं आहे मित्रांनो. ते ऑप्शन जर तुम्ही चुकवला तर तुम्हाला सर्टिफिकेट अपलोड करण्याची आवश्यकता आहे मित्रांनो. त्यामुळे जर तुम्ही जी काही तुमची कास्ट आहे तो कास्ट तुम्ही पद्धतशीर निवडून घ्या मित्रांनो. त्यानंतर बघू शकता इथे तुम्ही तुमचा घर नंबर टाकून घ्यायचा. एक्झाम्पल साठी मी घर नंबर टाकतोय. बघू शकता तुम्ही इथे सोपा मार्ग आहे मित्रांनो. तुम्ही जर काही जागेवर राहत असाल, की समजा तुम्ही एका गावात राहता आणि तुमची जमीन दुसऱ्या गावात आहे, तर मित्रांनो तुमचा जो राहणारा ऍड्रेस आहे तो इथे टाकायचा आहे. तुमचा घर नंबर, जिल्हा, त्यानंतर तुमचा तालुका, त्यानंतर गावाचे नाव, त्यानंतर तुमचा पिन कोड, त्यानंतर तुमचा अजून एक वेळेस मोबाईल नंबर एवढं टाकून घ्यायचं आहे आणि पुढे जायचं आहे मित्रांनो. चला तर मी टाकून घेतोय. जलस्रोत म्हणजेच तुमच्याकडे बोरवेल, विहीर आहे का, हा ऑप्शन आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही मित्रांनो. बघू शकता इथे तुमच्या सातबाराला जे काही नोंद आहे पहिली नोंद करून घ्या मित्रांनो, नाही तर तुमचा अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. जर तुमच्या सातबाराला बोरची, विहीरची नोंद असेल तरच हा अर्ज करा मित्रांनो. बघू शकता इथे माझा बोरवेल आहे, मी बोरवेल सिलेक्ट करून घेईल मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिंचनाचा प्रकार निवडायचा आहे. माझं सिंचन म्हणजे ओपन घ्यायचं आहे. त्यानंतर गुणवत्ता, हार्ड आहे, सॉफ्ट आहे. सॉफ्ट आहे मित्रांनो. त्यानंतर जलस्रोताची खोली मला 180 फूट आहे माझं. त्यानंतर तुम्हाला उन्हाळ्यात पाण्याची खोली किती आहे मित्रांनो, माझी समजा 150 फूट आहे. त्यानंतरचा ऑप्शन आहे तुम्हाला उन्हाळ्यात, पावसाळ्यात. त्याचा अंदाजे काही टाकून द्या मित्रांनो, जसे की या 180 फुटाच्या मध्ये टाकून द्या मित्रांनो. जसे की आता इथं बघितलेलं आहे की आपल्या पावसाळ्यात पाण्याची क्षमता किती आहे. मी इथं एक्झाम्पल साठी 50 पण करू शकतो. इथं काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो, तुम्ही कोणताही आकडा सिलेक्ट करू शकता. इथं मित्रांनो तुम्हाला विचारत आहे की तुमच्या जवळपास शेत तलाव आहे का, काही नदी आहे का, असं विचारत आहे मित्रांनो. त्यामध्ये तुम्ही यस नो करू शकता. आणि इथं मित्रांनो हा बघू शकता इथं कुंपण नलिका इंचामध्ये, म्हणजेच की आपला बोरवेल किती इंच आहे मित्रांनो. 6 इंची बोर असतो, 6 इंच टाकून द्या. त्यानंतर मित्रांनो पिकाचा वर्ग, इथं एक्झाम्पल साठी कोणतेही 2 पिकं निवडून घ्या, एक खरीप, एक रब्बी, आणि इथे एक एक टाकून द्या मित्रांनो. एक, त्यानंतर एक, असं टाकल्याच्या नंतर मित्रांनो तो ऑप्शन संपला. आता मित्रांनो इथे एक सोपा आणि साधा सिंपल प्रश्न आलेला आहे की मित्रांनो तुमच्याकडे पहिलं काही कनेक्शन आहे का तुमचं बोरवे, म्हणजेच की महावितरणाला तुमच्याकडे काही लाईटची सुविधा केलेली आहे का, हा ऑप्शन विचारत आहे मित्रांनो. इथे मी एक्झाम्पल साठी नो वापरकर्ता आहेत का, मी इथं नो टाकतो मित्रांनो. बघू शकता इथे नो टाकल्याच्या नंतर इथले पूर्ण ऑप्शन बंद होऊन जातात. त्यानंतर आवश्यक माहिती आहे मित्रांनो, इथं आपल्याला सिलेक्ट करायचा आहे एचपी नुसार पंप, म्हणजेच किती एचपीचा पंप निवडायचा आहे यामध्ये ऑप्शन आहे मित्रांनो. आवश्यक प्रकार डीसी, त्यानंतर मित्रांनो सबमर्सिबल, त्यानंतर श्रेणी वॉटर म्हणजेच की पाण्यातली मोटर मित्रांनो. त्यानंतरचा ऑप्शन आहे तुम्हाला 3 HP, 5 HP, 7.5 HP. ज्या शेतकऱ्याची जमीन असेल जास्त त्या शेतकऱ्याला हे ऑप्शन सुटतात मित्रांनो. आणि यामध्ये मी सांगू शकतो माझी एक एकर जमीन आहे, म्हणजेच की 40 मित्रांनो, मला 3 HP भेटू शकतो. 2.5 एकर असेल तर 5 HP भेटतो. आणि 7.5 HP जर पंप घ्यायचा असेल तर एका गटामध्ये कमीत कमी 5 एकर जमीन पाहिजे. म्हणजे 2 हेक्टर जमीन असेल तर तुम्हाला 7.5 HP चा ऑप्शन सुटेल, अन्यथा सुटणार नाही, तुमच्या जमिनीनुसार आहे. तुम्ही म्हणसाल शेतकरी मित्रांनो की माझ्याकडे 7 एकर 10 एकर जमीन आहे, पण त्यामध्ये आपल्याकडे बऱ्याच शेतकऱ्यांचे गट क्रमांक वेगळे वेगळे राहतात. इथं वेबसाईट पकडत नाही. एक गट क्रमांक असेल, त्या गट क्रमांकामध्ये 2 हेक्टर जमीन असेल तरच पकडतो. इथं लक्षात घ्या मित्रांनो. चला तर मी 3 HP निवड करतो, मला 3 HP भेटणार आहे. त्यानंतर आपल्याला आवश्यक पाणी मित्रांनो, इथे एक्झाम्पल साठी 300 लिटर टाकून द्या. हा प्रश्न सुटलाय. त्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन विचारत आहे मित्रांनो की तुमचा बँक अकाउंट नंबर. बघू शकता इथे तुम्हाला बँक अकाउंट आहे, आयएफसी कोड, हे माहिती भरायची आहे. आता मी माझा बँक अकाउंट नंबर टाकून देतो एक एक्झाम्पल साठी. एक्झाम्पल आहे मित्रांनो. त्यानंतर आयएफसी कोड टाकायचा आहे मित्रांनो. आणि सर्च करायचं आहे मित्रांनो.
सर्च केल्यानंतर बरोबर शाखेचे नाव सर्व काही माहिती येऊन जाईल मित्रांनो. बघू शकता इथे सर्च केल्याबरोबर बघू शकता इथे स्टेट बँकेचं नाव आलं, कुठली बँक आहे सर्व काही येऊन जाईल मित्रांनो. आणि इथं जो ऑप्शन आहे EMIC कोड म्हणून आहे मित्रांनो, इथे तुम्हाला फक्त शेवटचे 5 अंक टाकायचे 200555. ओके मित्रांनो, हा प्रश्न झाला आहे. त्यानंतर इथे शेतकऱ्याचे नाव टाकून घ्यायचे आहे या कोणत्यामध्ये. एक्झाम्पल साठी मी नाव टाकतोय. त्यानंतर मित्रांनो बघू शकता इथे खाली यायचं आहे. ही पूर्ण माहिती तुम्हाला वाचून घ्या एकदा. संपूर्ण माहिती वाचल्यानंतर तुम्ही इथे क्लिक करा, काय टर्म अँड कंडिशन आहेत ती क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला 4 ऑप्शन आहेत मित्रांनो. एक हा ऑप्शन बघा, मी अगोदर सांगितलेलं आहे मित्रांनो की तुमच्या सातबाराला नोंद आहे का. सातबारा विहीर कुंपणनलिका असल्यास सातबारा उतार्यावर नोंद आवश्यक आहे. म्हणजेच की आपल्या सातबाराला विहीर बोरवेलची नोंद असेल तरच आपण इथं अपलोड करू शकता. त्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन आहे आधार कार्ड अपलोड करायचं. 3 नंबरचा आहे बँकेचं पासबुक किंवा चेकबुक. 4 नंबरला ऑप्शन आहे मित्रांनो पासपोर्ट फोटो. हे 4 ऑप्शन आहेत मित्रांनो. आणि जर तुमची जमीन सामायिक असेल तर खालचे ऑप्शन लागतील मित्रांनो, अन्यथा तुम्हाला काही ऑप्शन लागणार नाही. आणि दुसरं मित्रांनो अनुसूचित जाती. मी तिथं सांगितलं होतं की तुम्हाला तुमची जी काही कास्ट आहे ती जर कास्ट तुम्ही थोडीशी चेंज वापरली तर तुम्हाला इथं प्रमाणपत्र मागेल मित्रांनो, अर्ज पूर्ण होणार नाही. हा संपूर्ण कागदपत्र अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला इथं अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो. बघू शकता अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. अर्ज सादर केल्याच्या नंतर तुम्हाला एक पॉपअप येईल की खरंच तुम्हाला अर्ज करायचा आहे का असा ऑप्शन विचारेल मित्रांनो. तिथं तुम्ही सबमिट करून टाका. मित्रांनो, मी माझा एक्झाम्पल साठी एक अर्ज भरून दाखवण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला. मला काय अर्ज करायचा नाही त्यामुळे मी पुढची प्रोसिजर नाही दाखवू शकत मित्रांनो. नवीन आला असाल तर मित्रांनो एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. असे सोलार संदर्भात व ऑनलाईन संदर्भात तुम्हाला चॅनलवर या व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.